उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधली 3 मुलींनी ऑनलाईन गेमच्या नादामध्ये जी आत्महत्या केलेली आहे, त्यांना फक्तच उत्तर प्रदेशच नाही, तर पूर्ण भारत खूप जास्त तळमळ करतोय त्या विषयावरती. कारण हे आहे, की प्रत्येक आई-वडिलाचे जे मुलं आहेत, आजच्या आपल्या पिढीचे जे आई-वडील आहेत, ते आपल्या मुलांना ज्या प्रकारे ऑनलाईन पाहतायत, त्यावरूनच आपण हे विषय आपल्याला किती जवळ आहे, हे जास्त आपल्याला सांगायची गरज नाहीये. मग आपण जेव्हा अशा प्रकारची घटना ऐकतो, तेव्हा सुरुवातीला आपण काय करतो, की शॉकमध्ये जातो, की खरंच झालं असेल असं गेम असेल आणि त्या मुलींनी असं केलं असेल. आणि बरेच प्रसारमाध्यमांमध्ये पण सांगितलं जाते, की डिप्रेशन आलं होतं, एकटे पडल्या होत्या त्या आणि त्यांनी आत्महत्या केली. आपण जर कायदेविषयक या गोष्टी कायदेशीरदृष्ट्या जर आपण ह्या गोष्टीकडे बघायला गेलं, तर एक नवीन अँगल सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून दिसून येतो. मग तो अँगल कोणता असेल? तर विचार करा 3 मुली आहेत. 3 मुली एकत्र आहेत. मग ते एकट्या कशा पडतील? साधी गोष्ट आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की एकट्या पडतील असं जर ते वाटत असतील, तर 3 मुली आयुष्यभर एकत्र राहायला इनफ आहेत एकमेकींसाठी. मग त्या तिघी एकट्या कशा पडल्या? हा विचार करण्याचा विषय आहे. आणि दुसरी महत्त्वाची विचार करण्याची गोष्ट आहे, की कोणत्याही गेममध्ये जर कोणता टास्क कोणाला करायला दिला असेल, तर त्या एका व्यक्तीला जास्तीत जास्त त्या टास्कला आत्महत्या करायला कुणी प्रवृत्त करू शकतं. पण त्या तिघी जर ह्या गोष्टी जर म्हणत असतील, की तिघींना सुद्धा आत्महत्या करायला भाग पाडलं त्या गेमनी, तर ह्या गोष्टीवर जास्त विश्वास बसू शकतो का? कारण माझा तर या गोष्टीवर विश्वास बसत नाही. जगातला असा कोणताही गेम नाहीये, की तो कोणत्या मुला-मुलींना इतका एक्साइटेड करेल, की त्या इन्फ्लुअन्समध्ये ते आत्महत्या करतील. या पाठीमागे जे काही गोंधळ आहे किंवा जे काही अ, अभ्यास आहे, हा अभ्यास आपला कुठेतरी कमी पडतोय. मग काय असू शकतं या पाठीमागचं लिंक कशी असणार आहे? विचार करण्याची गोष्ट आहे, की ते गेम्समध्ये टास्कसोबत ते अशा काही गोष्टी आपल्या त्या मुलांसोबत करत आहेत आणि त्या गोष्टीमुळं ते त्यांना ब्लॅकमेल करू शकतात. ह्या गोष्टी आता आपण एकदम वन बाय वन आपण यावरती विचार करूयात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं खूप टेन्शन असतं. ते कारण आपण या पाठीमागे शोधूयात, की हे का होत चाललेलं आहे? हे जे गेम्स आहेत समजा गेम असो किंवा पर्सनल लाईफमध्ये सुद्धा मुला-मुलींना त्रास कशामुळे होत आहेत? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना ह्या गोष्टीला रिलेव्हन्सी वाटेल ते म्हणजे स्पेस. राइट टू प्रायव्हसी. हा जो शब्द आहे ना, हा आपल्या मुलांनी म्हणजे मुलांनी खूप जास्त सिरियसली घेतलेला आहे. त्यांना जसं वाटतंय तसं इंडिपेंडन्स पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे. सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे. मग त्याचे दुष्परिणाम काय आहेत? हे जर एका शब्दात सांगायला गेलं, तर उत्तर प्रदेशमधली ही जी केस आहे, ती प्रायव्हसी, इंडिपेंडंट आणि स्पेस या 3 गोष्टींना चपराक मारणारी म्हणूनच आपल्या मुलांनी आपल्याला जर प्रायव्हसी मागितली, तर आपण ती त्यांना किती द्यायला पाहिजे? जास्त इंटरफेरन्स सुद्धा जसं चुकीचं आहे, तसंच जास्त प्रायव्हसी आपल्या मुलांना देणं ही सुद्धा खूप धोकादायक गोष्ट आहे. हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये. ॲट त्यांना इंडिपेंडंटचा अर्थ काय आहे, हे सुद्धा समजून सांगणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण हे आहे, की आपण मेंटली आपल्या मुलांना ऑनलाईनच्या माध्यमातनं स्ट्राँग बनवलं पाहिजे. ऑनलाईन म्हणूनच नाही, त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा स्ट्राँग जेवढं आपण बनवू शकू आणि आपल्या पिढीपेक्षा जास्त ही पिढी जास्त स्ट्राँग आहे असं आपल्याला जाणवतं आणि ते आहेतच मुळात. पण जर संकटं आली, तर अशा वेळेला डील कसं करायचं अशा गोष्टीला? तुम्ही जर तुमचे फोटो अपलोड केलेले आहेत कोणत्या ॲपमध्ये आणि ते पब्लिक झाले, तर मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? घरच्यांनी काय केलं पाहिजे? किंवा त्या मुलीनं काय केलं पाहिजे? याबद्दल कुठेच बोलल्या जात नाही. किंवा त्यांचे अधिकार अधिकार त्यावेळेला काय असतात? किंवा अशा साइट्सवरती जर अशा गोष्टी आपल्या प्रायव्हेट पब्लिक होत असतील, तर अशा वेळेला प्रिकॉशन्स कोणते-कोणते घेतले पाहिजेत? कोणते ॲप सेफ आहेत आणि कोणते ॲप सेफ नाहीयेत? हे स्वतः पोलिसांनाही माहिती नाहीयेत
कोर्टात पोलीस वकिलांनाही माहिती नाहीये आणि कोणत्या जे नेतेमन लोक आहेत, ह्यांना सुद्धा कोणालाच माहिती नाहीये, की आपण नक्की कोणता ॲप सेफ आहे आपल्यासाठी. मग ह्या गोष्टीपासूनच ॲप कोणतं चांगलं आहे, लीगल प्रोसेसेस काय आहेत, कायदा काय सांगतोय किंवा असं जर झालं, झालेच तुमचे व्हिडिओ पब्लिश, झालेच तुमचे फोटो पब्लिश, तर अशा वेळेला घाबरून न जाता स्ट्रॉंग कसं राहायचं, ह्याचं ट्रेनिंग आपल्याला आपल्या मुलांना द्यायचं आहे. अशी ट्रेनिंग शाळांमध्ये सुद्धा मुलांना दिले पाहिजेत. फक्त तिसरं महत्त्वाचं कारण या गोष्टीमध्ये असं आहे, की कॉन्व्हर्सेशन्स बिटवीन पॅरेंट्स, म्हणजेच आई-वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये जे काही कॉन्व्हर्सेशन असतात, पहिलेच्या काळात जे होतात, आता ते नाहीयेत असं जाणवत असल्यामुळे मुलं त्यांची प्रॉब्लेम्स आई-वडिलांना सांगायला तयारच नाहीयेत. आणि आई-वडील तरी किती विचारू शकतात? रोज जरी आपण आपल्या मुलांना विचारलं, की "बाळांनो काय त्रास आहे? गप्प का बसलीयेस तू?" तरी सुद्धा आजकालची ही जनरेशन आहे, ही आई-वडिलांना एकतर मूर्ख समजते. आई-वडील आपल्या कॅपेबलच नाहीयेत. आई-वडिलांना समजणारच नाहीये माझी प्रॉब्लेम. हे असे मुद्दे आपण कितीतरी वेळा आपल्या मुलांकडून ऐकतो, की "तुला नाही काही कळत आहे मम्मा, तू नको मला यामध्ये विचारू." अशा प्रकारे जर तुम्ही हँडल करत असताल तुमच्या सिच्युएशन्स, तर हे खूप धोकादायक आहे आपल्यासाठी. आपले मुलं आपल्यासोबत बोलले पाहिजेत, याबद्दल सुद्धा समाजामध्ये खूप जास्त जनजागृती झाली पाहिजे. कारण मुलं आपल्याला त्यांच्या कॅपेबलच समजत नाहीयेत. मग अशा वेळेला त्या मुलांना क्रॅक करून त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेऊन त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणं, हे इम्पॉसिबल झालेलं आहे आपल्यासाठी. कारण हे खूप खूप डेंजर गोष्ट आहे. मी तर सांगते ना, कारण आज त्याच्या शेजारी आपल्याला आज जाळ लागलेला आहे. हा जाळ आपल्याकडे यायला जास्त वेळ नाही लागणार आहे. ही गोष्ट आपल्याला सांगायची गरज नाहीये. आणि हे तिसरं कारण आहे आणि चौथं कारण म्हणजे वेस्टर्न कल्चर. भारतामधल्या कल्चर खराब आहे, अंधश्रद्धेचा आहे, वाईट आहे, पुसट पुरसट विचारांचा आहे. हे मुद्दाम आपण आपल्या मुलांना ज्या वेळेला सांगतोय, त्याच अनुषंगानं आपण आपल्या मुलांना वेस्टर्न कल्चरकडे धक्का देतोय आणि वेस्टर्न कल्चर इतकं धोकादायक आहे, हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. दुरून डोंगर कोणतेही साजरे असतात, पण त्या देशामध्ये ज्या देशाचं आपण अवलोकन करतोय, त्या देशामध्ये क्राईम रेट किती आहे, त्या देशामध्ये चोरीमारी किती असतात, त्या देशामध्ये आपण रस्त्यावरती फिरत गेलो तर आपल्याला लक्षात येईल, की ठीक आहे जे ब्रँड वेस्टर्न आहेत त्यांचं नाव इंग्रजीत असणं वेगळी गोष्ट आहे. पण जे ब्रँड इंडियन आहेत, भारतीय ब्रँड आहेत, त्याला सुद्धा वेगवेगळी नावं कशासाठी द्यायची आहेत? आपण कोणत्या फ्लायओव्हरवरून बघत चला. इतके मोठे-मोठे आणि इतके इंग्लिशचे शब्द वापरले गेलेले आहेत आणि असं वाटतं, की आपण भारतामध्ये राहतच नाही आहोत. आपण दुसऱ्याच देशात राहतोय. तितके इंग्रजी नावं आपल्याला रस्त्यामध्ये जाताना दिसून येतात. कशासाठी पाहिजे हे वेस्टर्न कल्चर? बरं हे वेस्टर्न कल्चर हे किती घातक आहे, ह्या गोष्टीची जाणीव आपल्या मुलांना दिली पाहिजे आपण. आपण काय करतोय, भारत किती वाईट आहे ह्याचं इतकं इतकं ठासून आपल्या मुलांना आपण सांगितलेलं आहे, की त्यांना भारत हे ओल्ड फॅशन वाटतं. भारताच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या वाटतात. साडी घालणं खराब, कपडे घालणं असे जे जीन पॅन्ट घालते मुलगी, बस तीच फक्त मॉडर्न. नाहीतर साडी घातली तर ती काकूबाई. काकूबाई हा शब्द अक्षरशः शिवीसारखा ही मुलं संबोधतात. मग अशा वेळेला विचार करा, मग हे मुलं वेस्टर्न कल्चरकडे जाणार नाहीत का? आणि ते गेलेले आहेत. त्यांचं सगळं कल्चर जे होतं त्या 3 मुलींचं ते सगळं कोरियन पद्धतीचं होतं. विचार करा आपण जी गोष्ट कधी ऐकलेली सुद्धा नाहीये. अशा पद्धतीचं कोरियन पद्धत तेच करत होत्या. त्यांचं वेस्ट कपडे, त्यांचं खाणं-पिणं सगळं त्यांनी कोरियन पद्धतीचं बनवून ठेवलं होतं. हे किती वाईट आणि हे किती रिस्की आहे, हे आपल्याला सांगायची गरज नाहीये. हे इतकं वाईट एंड त्यांचा झालाय आपल्याला समजून गेलेलं आहे. ह्या 4 गोष्टी लक्षात घ्या. इंडिपेंडन्स, मुलांना स्ट्राँग बनवणं, आई-वडिलांसोबतचं कॉन्व्हर्सेशन आणि वेस्टर्न कल्चर ह्या 4 गोष्टी जरी आपण सांभाळल्या, तरी खूप झालं आपल्याला आपले आपले मुलं आपण व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. राहिला प्रश्न ऑनलाईन गेम खेळण्याचा, तर लक्षात घ्या जगातल्या कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढं सामर्थ्य नाहीये, की ते समोरच्या व्यक्तीला आत्महत्येला प्रवृत्त करेल. त्यातल्या त्यात 1 म्हणता, 2 म्हणता, 3 मुलींनी जर एकत्र आत्महत्या केली असेल, तर त्या मुलींना फक्त प्रेशराईज केलेलं असणार आहे. हे एकमेव सत्य या केस पाठीमागे असू शकतात. बाकी पोलिसांना पुरावा भेटला नाहीये. त्यांना फक्त ऑनलाईन चॅट्स भेटलेले आहेत. त्यावरून त्यांनी अंदाज लावलेला आहे, की त्या जास्त सोशल मीडियावर राहतात. मग सोशल मीडियावर कोण नाही राहत?
गेम कोणती मुलं खेळत नाहीयेत. सगळ्यांचेच मुलं गेम खेळतायत. मग ह्या असं कोणत्या गेम खेळत होत्या, की जेणेकरून त्यांना आत्महत्या करावी लागली? तर हे फेक आहे, लक्षात घ्या. कोणताही गेमनं कोणतेही मुलं एक्साइटमेंटमध्ये आत्महत्या नाही करत. त्यांना 2 ते 3 प्रकार त्यांच्यासोबत होऊ शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांचं एक्स्टॉर्शन केलं जात आहे. त्यांना जे टास्क करायला लावतायत ते टास्क पहिल्यांदा प्रायव्हसी मध्ये करून त्यांचे काहीतरी व्हिडिओज, फोटोज, त्यांचे काही डायलॉग्स किंवा मी तुझ्या भावाला मारेल, तुझ्या आईला मारून टाकेल, बाबांना मारून टाकेल, अशा प्रकारच्या धमक्या देऊन ह्या मुलांकडनं हे टास्क कंप्लीट करून घेतले जातात, लक्षात घ्या. पहिले 2-3 टास्क एक्साइटमेंटमध्ये होऊन जातात. पण नंतरचे जे टास्क आहेत हे फक्त धमक्या देऊन, त्रास देऊन, ब्लॅकमेल करून, मानहानीची धमकी देऊन, मारून टाकण्याची धमकी देऊन आणि इतक्यानं सुद्धा जर ते मुलं ऐकत नसतील, तर फिजिकली त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन अक्षरशः आपण इमॅजिन पण नाही करू शकत. त्या मुलांना अक्षरशः रस्त्यावर चालताना सुद्धा ती गोष्ट दाखवून, भीती दाखवून, खूप जास्त प्रकारे मॅनिप्युलेट केल्यानंतर हे मुलं आत्महत्येच्या प्रवृत्त होत आहेत. ते कशाप्रकारे करतायत? ते एक गेम बनवतात म्हणजे त्यांची एक व्यवस्थित सिस्टम आहे. त्यांच्याकडे व्यवस्थित सगळे माणसं आहेत कोणत्या व्यक्तीला टार्गेट करायला आणि ते तेच मुलं पकडतात जे एकटे पडलेले आहेत, जे कोणाशी बोलू शकत नाहीत, जे शाय मुलं आहेत. अशाच मुलांना ते टार्गेट करून एक्स्टॉर्शन करतात, त्यांचं डिफॉमेशन करतात. मी हे नाही केलं तर मी तसं करेन, तुझ्या आईचे खराब फोटो पब्लिश करेन, तुझ्या वडिलांचे करेन, तुझ्या बहिणीला असं करेन किंवा मारून टाकेन किंवा काहीही. अशा प्रकारचे टास्क देऊन, अशा प्रकारचे टॉर्चर करूनच हे लोकं यांना आत्महत्येस प्रवृत्त करतात. अदरवाईज ॲज अ थ्रिलमध्ये कुणीही आत्महत्या करत नाही. या पाठीमागे खूप मोठी काहीतरी हिस्ट्री असणार आहे आणि डेफिनेटली असणार आहे. त्याच्याशिवाय ही मुलं असे ग्रुपमध्ये आत्महत्या करणार नाहीयेत. मग त्या पाठीमागे काय कारण असू शकतं? हे पोलिसांनी फक्त एकमेव व्यक्ती आहे आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये हे पाठीमागे शोधून काढणारे, ते म्हणजे आपले हीरोज, म्हणजे आपले पोलीस, जे आपल्याला प्रिकॉशन्स खूप सांगतायत. प्रिकॉशन्स घ्या, तुम्ही असं करू नका, ऑनलाईन आलात तर असं होईल, तेच असं होईल, अशा खूप प्रकारचे व्हिडिओज आपण पाहतो. पण अशा वेळेला कोणती केस झाली तर उघडपणे जे काही आहे ते उघडपणे आम्हाला सांगा, की नक्की एक्झॅक्टली काय रिझन्स आहेत, जेणेकरून पुढे जाऊन ह्या मुलांनी पुढच्या मुलांना टॉर्चर करू नयेत. यासाठी जे काही इन्व्हेस्टिगेशन्स होत आहेत ते जर उघडपणे जर पोलिसांनी सांगून आपल्या सगळ्यांची मदत केली, तर हा प्रकार आपण थांबवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारला एकही वेगळा कायदा बनवून ठेवलेला नाहीये. एकदा का तुम्ही कोणते ॲप्स आपल्या भारतात येतायत आणि मुलं खेळतायत हे कळल्यानंतरच लगेचच आपण लगेच लॉ बनत नाही या गोष्टीसाठी. ते थांबतात, वेळ घेतात, की अजून थोड्याशा मृत्यू होऊ देत, थोडासा गोंधळ होऊ देत आणि मग आम्ही त्याच्यावरती कायदा बनवू. तोवर एकही कायदा यावरती बनवला जात नसतो. कोणते ॲप्स हजार्डस आहेत, कोणता ॲप वापरल्याने कोणता गुन्हा असतो, असा कायदाच लिहून ठेवलेला नसेल जर काही, तर मग अशा आणि दुसरे जे क्षेत्र आहे ते म्हणजे आहे पत्रकारितेचं. स्ट्राँगेस्ट हीरो आपण त्यांना म्हणतो ते म्हणजेच पत्रकार. पत्रकार लोकांनी हे असं का झालं, का झालं म्हणून पोलिसांवर प्रेशर आणण्यापेक्षा इतकं जास्त काय करतात, जास्तीत जास्त काय एक फोटो टाकतात, की अशा-अशा मुली मेलेल्या आहेत आणि एक मोठी न्यूज येते, बस विषय संपला. पण इतकंच करून हे थांबणार आहे का? नाही. याच्यासाठी व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन्स झाले पाहिजेत आणि फक्त पत्रकारच करू शकतात. कारण त्यांच्याकडे जी पॉवर आहे, ती पॉवर मला नाही वाटत बाकी कोणाकडे असेल आणि कॉमन माणसाकडे जी पॉवर आहे, ती म्हणजे बोलतं होण्याची. ह्याविषयी जे ॲप्स आहेत, असे गेम्स आहेत, ते भारतामध्ये बॅन करा. अहो गेम्स तरी काय म्हणतोय आपण, आपण कितीतरी पाहतोय की पॉर्न साइट्स आपण पाहतोय. अक्षरशः त्या फ्री आहेत, मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत मुलांसाठी, की तुम्ही बघा म्हणून. मग अशा वेळेला पॉर्न साइट्स का चालू आहेत? अशा वेळेला असे गेम्स का चालू आहेत? अशा वेळेला असे ऑफेन्सिव्ह सीरियल्स का चालू आहेत? ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला घातक आहेत, मुलांसाठी घातक आहेत, ह्या गोष्टी भारतामध्ये का येतायत आणि त्याचा लॉ का नाही बनत आहे? हे सपोर्ट करण्यासाठी सगळ्यात जास्त पुढे येणारा घेऊन इम्प्लिमेंटेशन जर करायचे असतील, तर प्रत्येक पत्रकार बांधवांनी आणि प्रत्येक सामान्य माणसाने या गोष्टीवरती लढा करा. लढा म्हणजे पोलिसांना प्रेशर नाही करायचंय. यावरती एक स्पेसिफिक कायदा बनला पाहिजे. कायदा बनला तेव्हाच पोलीस इम्प्लिमेंटेशन करणार, नाही तर मग करणार कसे आहेत त्याच्यावरती?
त्यामुळे लक्षात घ्या, ह्या गोष्टीसाठी एक स्पेसिफिक लॉ बनला पाहिजे. ह्या सगळ्या पॉर्न साइट्स, हे सगळे ऑनलाईन गेम्स जे आहेत, जे हझार्डस आहेत, जे टास्क देतात, अशा प्रत्येक गेमला बॅन केलं पाहिजे. आपण पाहतोय की शाळांची संख्या कमी होत चालली आहे, त्यांनी बिअर बार्सची संख्या वाढत चाललेली आहे. मग अशा वेळेला कोण आपली मदत करणार आहे? तर आपल्याला आपली मदत आपण करायची आहे. ओरडावं लागणार आहे, कारण म्हणूनच लक्षात ठेवा, बाळ रडल्याशिवाय सुद्धा आई त्याला दूध पाजत नाही. म्हणूनच ओरडलं पाहिजे, बोललं पाहिजे. आपण जोवर बोलणार नाही, जोवर आपण म्हणणार नाहीयेत की आम्हाला ह्या गोष्टीचा कायदा पाहिजे, तोवर आपल्याला ह्या गोष्टीचा कायदा मिळणार नाहीये. म्हणूनच लक्षात घ्या, आज UPची बारी आहे, उद्या महाराष्ट्राची बारी येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर बोलते व्हा, प्रेशर निर्माण करा मंत्र्यांवरती की त्यांना अशा प्रकारचा कायदा बनवा. ऑनलाईन गेम याच्यासाठी कायदा बनवण्यासाठी जोवर आपण भर देत नाहीत, तोवर फक्तच RIP 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 एवढंच आपण लिहू शकतो. बाकी आपल्यासोबत आपण काहीच नाही करू शकणार आहोत, जोवर एक विशिष्ट पद्धतशीर कायदा यावरती बनत नाही. विचार करा. धन्यवाद.